नक्कीच म्हण ऐकली असेल, परिस्थिती बदलली की सर्व लोक बदलतात. परिस्थिती आजूबाजूला आपली ठीक नसेल ना, तर सर्व काही बदलतं. तर अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण आपलं स्वतःचं साम्राज्य कसं उभं पैशाच्या अडचणीत असतो, मानसिक त्रासामध्ये असतो, हितचिंतक असतातच असे काही गोष्टी नसतात. भले भले चांगले व्यक्तीही आपली हात सोडून देतात आणि मी ह्या परिस्थितीतून व संघर्षातून आपण पुढे येत असतो. प्रत्येक व्यक्तीच मीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच आपण कठीण परिस्थितीतून जातो. परिस्थिती बदलते ना, त्यावेळेस मात्र मनामध्ये आपल्या ही एक मन जरूर आठवते, परिस्थिती बदलली की लोक सर्व बदलतात. आपण आपलं साम्राज्य कसं उभं करायचं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आर्थिक पाठबळ कुठून मिळत नाही, आपल्याला मानसिक पाठबळ कुठूनही मिळत नाही. त्यामध्ये आपण आपले जीवनामध्ये काही रूल असेल तरच आपण आपलं साम्राज्य नव्याने आपण उभा करू शकतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अडकला असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. नवी दिशा दाखवण्यासाठी हा तुम्हाला पहिला रूल नक्कीच उपयोगी ठरेल. प्रत्येक वेळी आपण आपल्या परिस्थिती असेल, आपल्याकडे कुठलंही आपण संकटात अडकलेलो असो, की आपलं ना फक्त दुसऱ्यांकडे लक्ष जातं की माझी ना आता कठीण परिस्थिती आहे आणि माझ्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत ना त्यांना पण माझ्यामुळे कठीण परिस्थिती येणार आहे आणि हे सर्व ना माझ्यामुळेच झालं आहे, हा दोष आपण स्वतःवरती घ्यायला लागतो. कारण आपल्या आजूबाजूला आपल्यावरती काही व्यक्ती अवलंबूनही असतात. आपल्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. आपण जर स्वतः आपली जर मानसिक स्थिती चांगली असेल तर आपल्या आजूबाजूचे आपण व्यक्तींचीही आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. हा पहिला नियम म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष देणं, की कितीही आपण त्रासात असू, कितीही आपल्याकडे वाईट काळ आला तरी आपण आपली मानसिकता जोपासण्यासाठी दुसऱ्याकडे न पाहता आपण आपल्याकडे वळून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी न काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जुन्या जोपर्यंत गोष्टी निघत नाहीत तोपर्यंत नवीन गोष्टी आपल्या आजूबाजूला येणारच. की मनामध्ये एवढं दुःख असतं, एवढ्या काही नवीन गोष्टी सुचतायत, परंतु त्या नवीन गोष्टी सुचण्यासाठीही आपल्याला जागा ठेवावी लागते डोक्यामध्ये. माझ्यासोबत ते घडून गेलं, तो माझा तिथे लॉस झाला, मला पुन्हा तिथेच धक्के खावे लागले तर, मला पुन्हा तिथे धोका मिळाला तर. आपण अनेक वेळा नात्यांमध्ये असेल, आपल्या पैशाच्या बाबतीत असेल, विश्वास असेल, अनेक वेळा आपण काय करतो की जुनं त्याच गोष्टी आपण मनामध्ये ठेवायला लागतो आणि त्या गोष्टीचं एवढं मनावरती ओझं होऊन जातं की आपण ना नवीन कार्यासाठी आपण तयारच होऊ शकतो. जुनं काढणंही तितकंच गरजेचं ठरतं आपल्या भूतकाळातील गोष्टींवरती. परंतु तिसरा नियम ह्याच गोष्टीला लागून आहे. ज्यावेळेस मी हा रूल सांगितला त्यावेळेस तुम्ही म्हणाल की हे एवढं सोपं आहे का, की जुन्या गोष्टी काढून टाकणं किंवा भूतकाळातील गोष्टी असतील, आपल्याला त्रास असेल, परिस्थिती असेल, कठीण हलाखीची परिस्थिती चालू असेल तरी आपण त्यातून नक्कीच बाहेर पडू शकतो. आपण एखादी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली की आपण काय करतो, प्रत्येक वेळी आपल्याला ना म्हणजे एखाद्या गोष्टीला ना आपण काहीतरी नवीन सुरुवात केली ना की आपल्याला काय हवं असतं की मला पटकन यश हवंय आणि आपण म्हणतो ना की तूप खाल्लं की रूप येतं का, अशी मोहन म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घडायला लागतं. आपण काही गोष्टींना आपण वेळ दिला ना की आपल्या जीवनामध्ये नक्कीच गोष्टी बदलायला लागतात. ज्या काही जुन्या गोष्टी असतात, ज्या काही आपल्या मनाच्या जखमा असतात, जो काही लॉस झालेला असतो तो भरून काढण्यासाठीही आपण थोडासा वेळ देणंही तितकंच गरजेचं ठरतं. कारण मला एखाद्या बोटाला आपल्या जखम झाली ना की ते पूर्ण आपण ड्रेसिंग करतो, त्याला हे मलमपट्टी करतो, त्याला किती जरी औषध आपण लेपन केलं तरी तो जे पण काही त्याचा जखमा बरे होण्याची जी प्रोसेस आहे तो तेवढा वेळ घेतो आणि ते ना पूर्ण आपली जखम आहे ती रिकवर होते. परंतु तसंच काहीसं आपल्या आठवणी असतील, आपल्या जुन्या काही भूतकाळातील गोष्टी असतील, कठीण परिस्थिती असेल, अनेक वेळा त्या परिस्थितीतून निघण्यासाठी काही वेळ आपण वेळ देणंही तितकंच गरजेचं ठरतं. हितचिंतक म्हटलं की आपल्याला काय वाटतं की आपण एखादा शब्द कठीण परिस्थितीमध्ये ना एखाद्या व्यक्तीची ना मानसिक खच्चीकरण होतच, परंतु त्या व्यक्तीला ना म्हणजे एक वेगळी भावना निर्माण करून दिली जाते की आम्ही तुझ्या सोबत आहोत. परंतु आपण त्या भ्रमातून
बाहेर पडणंही तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचा आधार घ्यायला जातो त्यावेळेस आपण मात्र खाली कोसळणार आहोत. जोपर्यंत आपण स्वतःहून उभं राहू शकणार नाही, आपण अनेक वेळा आपण लहानपणी पाहिलं असेल, आपण एखाद्या वेळेस सायकल शिकायची म्हटलं की आपल्याला लहानपणी काय म्हणायचे की पकडून धरायला आपल्याला शिकवायला जायचं, परंतु काही वेळा आपण जोपर्यंत स्वतःहून आपण काही बॅलन्स गोष्टी करत नाही, आपण स्वतःहून काही पुढे सायकल चालवताना आपण स्वतःहून एकटे चालवायला शिकत नाही, जर आपण प्रत्येक वेळी आपल्याला थोडासा आधार लागतो की शिकण्यासाठी किंवा आपल्याला थोडंसं हे करण्यासाठी, पण ते शिकणं हे फक्त स्वतःला शिकावं लागतं. कारण आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घ्यायला लागलो की ना, आपल्या आधाराला जे व्यक्ती आलेले आहेत ना, ते आपला कधी हात सोडून जातील आणि आपण कधी खड्ड्यातही पडू. कारण आपण ज्याची सोबती धरलेली आहे ना, तो व्यक्ती आपल्या हिताचाच असेल, काही सांगता येत नाही. म्हणून काही गोष्टी आपण स्वतःहून बॅलन्स करणं तितकंच गरजेचं आहे. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे फक्त स्वतःपाशीच असतं. का आपण ना, ज्यावेळेस दुसऱ्यांचा आधार घ्यायला जातो त्यावेळेस आपण मात्र मनातून कोलमडून जातो आणि सगळा विश्वास आपण दुसऱ्यावरती सोपवून देतो. तो माझ्यासोबत आहे तरच माझं जीवन घडेल, तो व्यक्ती माझा आधार आहे म्हणून मी पुढे आहे, असं मनामध्ये निर्माण व्हायला लागतं. कारण आपण त्यामध्ये आपलं स्वत्व पूर्ण विसरून जातो आणि आपण फक्त दुसऱ्यांवरती अवलंबून व्हायला लागतो. म्हणून आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय तर स्वतःचा आधार आपण स्वतः बनणं तितकंच गरजेचं आहे. तर दुसऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नको. आपण प्रत्येक वेळी ना दुसऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जातो, ती भावनिक असेल, आर्थिक असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण ना, माझा मित्र आहे म्हणून त्याला हातभार पुढे घेतो आणि आपण ना आपलं जीवन विसरायला लागतो. त्यामध्ये दुसऱ्याला सोबत घेण्यामध्ये आपण हेल्थ पण कधी कधी खराब करायला लागतो. अनेक वेळा मी तुम्हाला साधं सिंपल उदाहरण देते. मी गृहिणी आहे म्हणून माझ्यावरून मी एक उदाहरण देते. प्रत्येक वेळी आपण काय करतो की माझ्या अगोदर दुसऱ्यांना सर्व काही गोष्टी पाहिजेत, म्हणून आपण जेवायला पण वाढताना, मी हे बऱ्याच वेळा उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे, जेवायला वाढताना आपण ना दुसऱ्यांना आपण ताट वाढून देतो आणि लास्टला आपण आपल्याला घ्यायला लागतो. तसंच काहीच आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी करत असतो. आपण ना सतत ना दुसऱ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि स्वतःमध्ये झिरो आपण आपल्याला समजायला लागतो की आपण स्वतःमध्ये काहीच इन्व्हेस्टमेंट करत नाही. ते शारीरिक असेल, मानसिक असेल, स्वतःच्या हेल्थ बाबतीत असेल, प्रत्येक गोष्टीला आपण स्वतःला सेकंड समजायला लागतो आणि फर्स्ट दुसरे व्यक्ती समजायला लागतो. तब्येत ज्यावेळेस खराब व्हायला लागते, ज्यावेळेस आपली हेल्थ खराब होते, त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारायचं की तुझ्यासोबत कोण आहे, तर फक्त कोणीही नसतं. आपली तब्येत खूप महत्वाची असते आणि त्यावेळेस आपल्याला समजून येतं की आपल्या बाजूला कोण आहे. आपल्याला फक्त आपली तब्येत महत्वाची आहे, आपलं मानसिक संतुलन महत्वाचं आहे. कारण आपली जर हेल्थ चांगली असेल, आपलं जर आरोग्य ठीक असेल, आपण जर शरीराने सुदृढ असू तर आपण कुठल्याही परिस्थितीला आपण लढू शकतो. त्यामध्ये आपल्याला जर मानसिक संतुलन चांगलं हवं, आपल्याला जर आपलं मानसिक बळ चांगलं करायचं असेल, आपल्याला मानसिकता आपली शांत, आपल्याला माइंडसेटने काम करायचं असेल, तर त्यामध्ये आपल्याला अध्यात्म नक्कीच उपयोगी करायला लागलो किंवा आपण आपल्या श्वासावरती आपण नियंत्रण करायला शिकलो आणि 5 मिनिटं चांगल्या आपण फ्रेश हवेमध्ये जरी जाऊन आलो तरी आपला माइंडसेट नक्कीच बदलण्यास मदत होते. न खर्च करता आपण काही वेळ आपल्या स्वतःवरतीही खर्च करायला आपण शिकलो पाहिजे. त्यावेळेस आपण आपलं जे पण काही होतंय ते आपल्यापासून आपली परिस्थिती बदलणार आहे. म्हणून सर्वात महत्वाचं आपल्या आरोग्यावर, आपल्या तब्येतीवर आपण खर्च करायला पाहिजे. त्यावेळेस आपला जोपर्यंत आपण मानसिकता, आपण आपला स्वाभिमान जोपर्यंत जोपासत नाही तोपर्यंत या आजूबाजूला परिस्थिती बदलणार नाही. कारण हे नियम मी माझ्या जीवनामध्ये स्वतः अप्लाय करत होते आणि आहेही. कारण ह्या नियमांनी माझ्या जीवनामध्ये बराचसा पॉझिटिव्ह परिणाम होत आहे. या 5 नियमांपैकी तुम्ही कुठला नियम तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करणार आहात ते मला जरूर कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. त्यामुळे मलाही समजेल की तुम्हाला ह्या नियमांपैकी तुम्हाला कुठला नियम तुमच्या जीवनामध्ये प्रभावित पाडू शकतो. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया, परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला मात्र विसरू नका. थँक्यू.